मेधाताई, तुमचे लाडके मतदार, तुमचे 2 शब्द आणि आमच्या किरणजींसाठी ते खूप महत्त्वाचं असेल. थँक्यू ताई, थँक्यू थँक्यू. नमस्कार. स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करत असताना दिला गेलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. किरणजी, तुमचे आणि तुमच्या सगळ्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते. नीलकंठजी बजाज आणि तुमच्या सगळ्या टीमचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते. खरं तर इतका चांगला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला म्हणून मी आले आणि मला वाटलं माझ्या हस्ते कोणाचा तरी पुरस्कार त्यांना द्यायचा आहे, तर मला हे अनपेक्षित आहे. परंतु स्वातंत्र्यवीरांच्या विचारांनी चालणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहोत आणि मोठ्या संख्येने प्रतिसादामध्ये हा कार्यक्रम होतोय. प्रवीणजी, तुमचं अभिनंदन, कारण खूप छान कार्यक्रम प्रवीण तरडे यांनी या ठिकाणी सगळा एकत्रित केलेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य. म्हणजे आत्ता मंदार परळीकरांनी या ठिकाणी पोवाडा म्हणून दाखवला. अक्षरशः अंगावर काटे आले आणि डोळ्यामध्ये पाणी तरळलं की नाही. आणि हीच स्फूर्ती घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे चांगलं. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की इंग्रजांविरुद्धची लढाई पुण्यामध्ये एका अर्थाने लढली गेली. डेक्कन कॉर्नरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं विदेशी कपड्यांच्या होळीचं समूहशिल्प मला उभारता आलं. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला ही विदेशी कपड्यांची होळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली, फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली शीम परांजपे आणि लोकमान्य टिळक यांच्या उपस्थितीमध्ये ती होळी बघून लोकमान्य टिळक असं म्हटले होते की इंग्रजांविरुद्ध हिंदुस्थानात पडलेली ही पहिली ठिणगी आणि या ठिणगीचे चटके इंग्लंडलाही बसू लागतील. मला असं वाटतं तीच विचारांची धारा घेऊन आता नरेंद्र मोदी साहेब असं म्हणतात की चीनी वस्तू वापरू नका, कारण विदेशी आजही हिंदुस्थानामध्ये येत आहे आणि भारताला पोखरून काढलं जात आहे. आज त्याच विचारांनी आपण पुढे जातोय आणि त्याच विचारांनी जर आपण पुढे काम केलं, म्हणजे मगाशी जयोस्तु ते गाणं म्हटलं गेलं की तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, हेच तर घेऊन आपल्याला काम करायचं ना. भारताला आपल्या अख्ख्या जगामध्ये जर आपल्या भारतामध्ये ही ताकद आहे की जगाचं नेतृत्व करू शकीन, पण ही ताकद आत्तापर्यंत झाकून ठेवली गेली, दुर्लक्षित केली गेली. कुठेही या ताकदीचं स्फुल्लिंग पेटलं नाही. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी जर चांगलं काम केलं आपापल्या भागामध्ये, माझा एरिया कोथरूड मतदारसंघ असेल तर येस, मी चांगलं काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी जर आपापल्या वचनाला, आपापल्या कर्तृत्वाला जागलं तरच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे आपण खरे पाईक होण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे असं आपण समजू. मी खूप मनापासून तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करते. मंदारजी, तुमचंही खूप अभिनंदन करते. अतिशय चांगला प्रयोग प्रवीणजी आणि मंदारजी तुम्ही या ठिकाणी केलात आणि पुन्हा पुन्हा हे जर आपण करत राहिलो हे प्रयोग, किरणजी तुम्ही सगळीकडे करा हे प्रयोग, चांगला प्रयोग तुम्ही निवडलात. हल्ली काय होतं की आर्ची आणि परशा याच्यातून लोक बाहेर काढण्याचं सुद्धा काम आपल्यालाच करावं लागेल ना. त्यामुळे हे चांगलं काम किरणजींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया की सुंदर नियोजन. आणि प्रवीणजींचा हा कार्यक्रम खूप मनापासून समाधान व्यक्त करते. आणि तुम्ही ही जी तलवार दिलेली आहे ना, या तलवारीला मी जागीन या तलवारीला मी जागीन, कारण जिथे जिथे वाईट दिसेल ते आपल्याला नाहीसं करायचंय. तुम्ही मला सांगा की कुठे आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आपण तुटून पडू आणि मला असं वाटतं तेच या तलवारीला जागणं असेल. एवढंच या निमित्ताने बोलते. खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मेधाताई. किरणजी पण तुमचा आदर्श ठेवून या भागात कोथरूडमध्ये काम करतायत. असा शिलेदार आम्हालाही पुढे